नमस्कार मित्रांनो. नमस्कार मित्रांनो. आज खास माझ्याकडे आमचे सह डायरेक्टर अण्णा साहेब रघु अण्णा म्हणतात त्यांना गावामध्ये, आणि ते एकदम प्रसिद्ध कलाकार वगैरे आहेत. आमच्या चित्रपटाचे बरेचसे डायरेक्शन ते करत असतात. आणि मला तर तुम्ही ओळखत असणारच, मी गिरणा फिल्म यूट्यूब चॅनल मराठी शॉर्ट फिल्म बनवतो. मी विस्पुते निमराज विस्पुते, डायरेक्टर अँड प्रोड्युसर. तर आज मी विशेष म्हणजे मुलाखतीचं कारण असं की अण्णा मला भेटायला आले. आपण अण्णा का भेटायला आले ते अण्णांकडूनच जाणून घेऊ. बोला अण्णा, कसं काय आले मला मी भेटायला असं तुम्ही? भेटायला आलो विस्पुते साहेब तुम्हाला. हं. आपला कार्यक्रम 1 वर्षापासून बंद आहे. हा. तर म्हटलं मलाही ते कसं कसं वाटत होतं की म्हटलं जो आपण विस्पुते साहेबांना भेटू, की साहेब तुमची पण आई वारलेली आहे, पण माझ्याही पुतणे 1 वर्षापासून वारलं, त्याच्यामुळे मी बी इमोशनल झालेलो होतो. आणि तुम्ही आई वारल्यामुळे तुम्ही पण तसे नाराज होते, पण आता जे व्हायचंय ते झालेलं आहे हो. तर विसरून जावं लागेल आणि आपल्याला आता नवीन लोकांसाठी काहीतरी विशेष आपण नवीन कार्यक्रम दाखवून लोकांचं मनोरंजन करू, त्याच्यातून लोकांनाही काही शिकायला भेटेल आणि आपल्याही मनस्थिती त्याच्यामध्ये रमेल बुवा, असं आपण काहीतरी लोकांना करून दाखवू. यासाठी मी तुम्हाला भेटायला आलो. आपलं चॅनल जे बंद पडलेलं आहे, आपल्याला खूप पैसे भेटतात असं त्याच्यातला काहीच भाग नाही. पैसे तर 1 रुपया भेटत नाही आपल्याला, पण आपल्याला ते नवीन कार्यक्रम सुरू करायचा आहे, म्हणजे करायचा आहे अशी माझी स्वतःची इच्छा आहे. म्हणून तुम्हाला मी प्रोत्साहन करतोय आता की तुम्ही काही बी करा आणि आपलं चॅनल नवीन सुरू करावं, असं माझं म्हणणं आहे. धन्यवाद अण्णा साहेब, तुम्ही आल्याबद्दल. तुम्ही आल्यानंतर माझी मनाची स्थिती जरा म्हणजे उंचावली. खरोखरच माझी आई 1 वर्षापूर्वी वारल्यानंतर मनस्थिती माझी ढासळली होती. आणि वडील कोरोनामध्ये वारल्यानंतर ते पण गेले, आणि असं जरा माझं जसं आभाळ फाडल्यासारखं होऊन जातं तशा प्रकारे माझी स्थिती झाली. आणि मला कोणतीही मनस्थिती म्हणजे स्टोरी लिहिण्यासाठी किंवा काही करावं असं मला वाटत नव्हतं. तसंच त्याच प्रकारे अण्णांच्या घरात पण एकाच टायमाला 3 लोकांचा मृत्यू झाला, ऍक्सिडेंट झाले. आणि यांच्या फॅमिलीमध्ये 3 लोक एकाच वेळेस अपघातात मरण पावल्यानंतर त्यांच्या कार्यक्रमाला विधीला मी स्वतः गेलो होतो. पण त्यांचं दृश्य पाहून माझं सुद्धा मनस्थिती खराब झाली, आणि मला असं वाटलं की यांना या स्थितीमध्ये यांना आपण कसं सांगावं की चला तुम्ही ऍक्शन करा, डायरेक्ट आता चित्रपट काढू, असं करू तसं करू. कारण की आम्ही जर चित्रपट बी काढले असते, पण लोक सहज म्हणतात की यांना काय आनंद करताय, काय एन्जॉय करताय, यांना कारण की काही माझा सुख दुःख स्वतःचा नाही. एक पुतण्या वारला त्याच्यात, हो, हो, हो. माझ्या चुलत काकाचा एक मुलगा वारला, परत चुलत भावाचा एक वारला, असे 3 ऍक्सिडेंट एकाच गाडीमध्ये झालेले. एकाच दिवशी अशी घटना घडल्यामुळे आमची मनस्थिती खराब झालेली होती. तर अशा प्रकारे जे आपल्या गिरणा फिल्मचे युट्यूबचे जे सबस्क्रायबर आहे, मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. अण्णा पण धन्यवाद व्यक्त करताय. तुम्ही आमच्या युट्यूब चॅनल अवश्य बघत राहा. आणि याच्या पुढे आम्ही चांगल्या प्रकारे अण्णांनी सांगितल्यानुसार आमची मीटिंग झाली, आणि अण्णांनी सांगितल्यानुसार मी परत एक वेळेस असं तरुण आणि तडफदार व्यक्तिमत्वानुसार आम्ही चित्रपटाच्या मागे लागणार आहोत. आता आम्ही घर बेचके तीरथ करू पण आमचा शौक आम्ही पुरा करू. हा नान खोळा आहे. युट्यूब काही आम्हाला काही पैसे वगैरे काही देत नाही असं म्हणायला काही हरकत नाही. $1-2 म्हणजे 36 रुपये होता. ते 36 रुपयामध्ये काही होत नाही. तेवढं तर चहा पाण्याचा खर्च पण निघत नाही. सरासरी एक चित्रपट बनवायला गेलं तर खाणं पिणं जरी धरलं तरी 5 ते 7-8 हजार रुपये अशी खर्च होऊन जातात युट्यूबचे. तर आता अण्णा पण तसे शेतकरी वर्गातले आहेत, आणि मी माझं जॉब पण नाही, मी एक टेलरिंग शॉप पण चालवतो. आणि आता मी हा जो पैसा येणार आहे, हा तो पैसा मी या चित्रपटामध्ये किंवा माझ्या युट्यूब चॅनलवर खर्च करणार आहे. आणि जसं जसं ऍडजस्ट होईल तसं तसं आम्ही चित्रपट निर्मिती करणार आहोत. आणि आता महत्वाचं म्हणजे मला मी कमवून बॅलन्स टाकावं असं पण नाही, कधी अण्णा बरोबर आहे? बरोबर. याच्या मागचं कारण तर तुम्हाला माहिती आहे ना? माहिती आहे ना. काय कारण आहे तुम्ही सांगू शकता आपल्याला? कारण तेच ना, मग आता कसं परिस्थिती, आई वारल्यानंतर हो ना. तो खर्च, परत मुलगा तिकडे शिकतोय तुमचा, आणि शिक्षण झालं त्याचं वाला आता जर्मनीला. जॉबला लागला वाटतं. हा. तर आता त्याच्यात बरेच कारण असतात. मित्रांनो, माझा मोठा मुलगा एक स्टुडिओ चालवतो जबरदस्त. आमचं पुण्याला पण ऑफिस, एक स्टुडिओचं, एक बडगावला पण आहे. आणि मी पण ते स्टुडिओ मध्येच होतो, काम करायचं अगोदर लग्नाचे वगैरे असे वेगवेगळे प्रोडक्ट मोठमोठ्या ऑर्डर घ्यायचे. आम्ही ते प्रोजेक्ट करायचो. पण आता माझा एक लहान मुलगा म्हणजे फार आनंदाची गोष्ट, मी एक साधारण व्यक्तिमत्व असून माझा मुलगा जर्मनीला MS त्याने तिथं टॉपर मध्ये निघाला त्यातल्या युनिव्हर्सिटीमध्ये. आणि त्याला परत तिथं जॉब पण लागला चांगल्या प्रकारे. त्याला 5.5 ते 6 लाख रुपये पॅकेज आहे. पण त्याचा खर्च तिथंच म्हणजे महिन्याची मंथली पेमेंट तेवढंही त्याचं झालं. तर मला आता पैशांचा काही प्रॉब्लेम नाही, पण मी माझा स्वतःचा पैसा जो कमवणार तोच मी चित्रपटात यूज करणार, माझ्या चॅनलवर खर्च करणार. कारण की त्याने ते पण उत्पन्न आहे त्याचं, पण तेवढं त्याचा खर्च पण आहे. त्याला लागला खर्च, त्या व्याज
म्हणजे बँकेतून कर्ज काढून त्याचं शिक्षण त्याने पूर्ण केलं. मी कागदोपत्री त्याला मदत केली आणि आता मला म्हणजे मी निवांत झालो असल्यामुळे आता मी त्या एका दुःखातून पण बाहेर निघालो आणि आर्थिक संकटातून पण बाहेर निघालो. तर मला आता निश्चितच प्रकारे चांगल्या प्रकारे काम करता येईल. आणि अण्णांनी येऊन मला सांगितलं की तुम्ही विस्पुते साहेब तुम्ही आता थांबू नका, काहीतरी करत राहा, बरोबर. कारण की तुमच्याजवळ सर्व काही असून तुम्ही थांबले तर आम्हाला बी बरं वाटत नाही. दुःख तुम्हाला पण झालं पण आम्हाला पण झालं होतं भाऊ. तर आता आम्ही ते दुःख विसरलो तसं तुम्ही पण दुःखातून बाहेर निघा. त्यामुळे मी फेसबुक आणि इंस्टाग्रामला एक टाइमपास म्हणून एक टाकत होतो रील वगैरे, पण त्याच्यावर माझी समाधानी होत नाही. मला चित्रपट बनवणं हे माझा आवडीचा छंद आहे आणि त्याच्यातून बघा हा एक आता आम्हाला एक नवीन चित्रपट टाकायचा आहे, मना गाव मना देश. मना गाव मना देश. मना गाव मना देश हा चित्रपट नवीन टाकायचा हा आहे. चित्रपटाची शूटिंग आम्ही लवकरच चालू करू. तरी जे कलाकार हौशी कलाकार असतील तर आम्ही त्यांच्या आमच्या टीम मध्ये घेऊ आणि त्यांना पण काम देऊ. तसेच दुसरी गोष्ट म्हणजे हा याच्यानंतर एक घात चित्रपट बनवणार घात आहोत आम्ही. म्हणून. घात आणि तो चित्रपट एकदम जबरदस्त राहील आणि तो विषय म्हणजे प्रत्येकाच्या घरात घडणारा विषय आहे आणि प्रत्येकाने तो विषय अनुभवलेला आहे. असा घात पिक्चर आम्ही तयार करणार आहोत. घात म्हणजे एका चांगल्या व्यक्तीचं अस्तित्व घरातून कसं मिटवलं जातं, त्याच्यासाठी कशा प्रकारे प्लॅन रचले जातात आणि त्या संपवण्यासाठी किती खालच्या स्तराला व्यक्ती जात असते, ती स्त्री असो या पुरुष असो, त्यासाठी ते कॅरेक्टर आम्ही चांगल्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करू. हा घात चित्रपट दाखवल्यानंतर बरेच लोक सावधान पण होतील आणि ते सावधान व्हावे त्यासाठी आम्ही आणि अशा घटना घडत असल्याने हे समाजाला जरूरच फायदेशीरच होतील. तसेच घात नंतर आम्ही एक टार्झन पिक्चर मी हा बनवलेला होता, टार्झन खानदेशना टार्झन, तिथं उलटं नाव दिसतंय तुम्हाला. तर याचा दुसरा भाग पण मी बनवणार आहे आता, खानदेशना टार्झन पार्ट 2. तर हा चित्रपट टार्झन मध्ये असा असेल की गावात अण्णासारखे मोठे राजकीय नेते राहतील. राजकीय नेते म्हणजे गावामध्ये त्यांची एक राजकीय म्हणजे त्यांची हे राहील खलनायकी भूमिकेमध्ये. ते गावामध्ये विशेष प्रकारचे अत्याचार वगैरे करतील आणि त्याच्यानंतर टार्झन जंगलमध्ये त्यांचा मित्र राहतो एक, तो येईल आणि त्यांना सांगत जाईल अण्णांबद्दल माहिती दिली आणि टार्झन गावात येऊन त्यांचा जो आहे त्यांनी जो उन्माद करताय, जे अन्याय करताय, जो अत्याचार करताय तो नष्ट करण्याचा प्रयत्न करेल. अशा प्रकारे टार्झनची 2 ची पण स्टोरी आहे आणि त्यासाठी आम्हाला कलाकारांची गरज आहे. लेडीज आणि जेंट्स कलाकारांना जर आम्हाला भेटले तरी आम्ही त्यांना पण नवीन कलाकारांना प्राधान्य देऊच. तरी तुम्ही मित्रांनो आमचा नंबर घेऊन घ्या. तुम्हाला ज्याला कॉल करायचा असेल तर नोट करा, 98. अण्णा तुम्हाला काही सांगायचं का तुमचा नंबर द्यायचा? हे तुमचा द्या, माझा देऊ का? नाही तर दोघांचा नंबर देऊ. तर मित्रांनो आमचा नंबर घ्या, 9860974317. ह्या चित्रपट आपला नंबर आहे, माझा मोबाईल नंबर, व्हॉट्सअप नंबर आहे. आणि ज्याला डायरेक्ट भेटायचं पण असेल ते तुम्ही मला भेटू शकता आमच्या भडगाव तालुका जळगाव या ठिकाणी दत्ता आबा शॉपिंग मध्ये माझा ऑफिस आहे. ऑफिस प्लस माझा बिझनेस आहे. त्या ठिकाणी येऊन तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता आणि निश्चितच आम्ही हौशी कलाकारांना निश्चितच रोल वाव देऊ आणि त्यांना आमच्या टीम मध्ये घेऊन आम्ही पुढे जाऊ आणि शॉर्ट फिल्म बनवणं. आणि मी हा माझा टार्झन चित्रपट थिएटरला लावला होता, 10 दिवस फुल चालला होता आणि आता युट्यूबमुळे प्लॅटफॉर्म म्हणजे थिएटरची गरज नाही आहे. ऑलरेडी युट्यूबच थिएटर आहे, जिथं बघाल तिथं थिएटर तयार होतं. तर त्यामुळे युट्यूब सारखं असल्यामुळे तरी आपण मोठ्या प्रोजेक्ट बनवून थिएटरला सुद्धा लावू शकतो अशी आमची क्षमता आहे. परत आपले झालेच ना जळगावला ते आमचे बरेच पिक्चर आम्ही रिलीज वगैरे केले, गेम वगैरे आमच्या युट्यूबला आहेतच. तर आता तुम्ही तुम्ही जे मला येऊन मला माझी भावना म्हणजे केली तुम्ही, आमच्या अगोदर मिटिंगच झाली, त्याच्यानंतर माझा एक आहे तू आता यांना प्रोत्साहन देऊ म्हटलं आपण. हो, त्याच्यासाठी मी तुमच्याकडे आलो की काही बी झालं तरी आपण आता नवीन कार्यक्रम चालू करू म्हणजे करू. मला बरेचसे लोक विचारतात का अण्णा आता तुम्ही जे कार्यक्रम टाकत नाही, व्हिडिओ तुमचे काही आम्हाला बघायला भेटत नाही, आमचं मनोरंजन व्हायचं बा त्या व्हिडिओ बघितल्यानंतर. फार प्रसन्न होतं लोकांना, एकदम म्हणजे प्रसन्नता वाटायची वास. आणि ते काम करताना बराच आनंद पण येतो आणि ते काम करत असताना जो दुःख, टेन्शन या सर्व गोष्टी मनुष्य विसरून जातो आणि त्याच्यामुळे तो मिळणारा आनंद फार वेगळाच आहे. आणि जे लोक म्हणजे जे कमर्शियल लोक आहे त्यांच्याकडे आम्हाला चान्स नाही त्यांच्याकडे, कारण की आम्ही जे ग्रुप आहे आमचं हे आमच्या एकही कलाकाराला मानधनची अपेक्षा नाही.
हे स्वभावाने स्वतःच्या कला दाखवण्यासाठी त्यांच्या आत्महत्येने अण्णांनी एक चित्रपट मी जेव्हा बनवला होता, वेब सिरीज बनवली होती मी कोण येतंय, तर त्यावेळेस अण्णांनी हजारो लोकांना जेवण दिलं होतं. आम्ही एक साखरपुड्याचा सीन ठेवला होता, तर हजारो लोकांना जेवण दिलं होतं, अण्णांनी खर्च केला होता. त्यासाठी मंडप, स्टेज, जो घोडा, बँड, ह्या सर्व गोष्टी अण्णांनी उपलब्ध केल्या होत्या. अशा प्रकारे माझ्या बरोबर असे माझे समान गुरु समान माझे सह डायरेक्टर अण्णासाहेब असल्यामुळे याच्या पुढेही आमचे चित्रपट असेच तयार होतील. आणि याच्या पुढे अण्णांनी सांगितल्याबरोबर मी निश्चितच आम्ही आता लवकरात लवकर या 15-1 दिवसानंतर आम्ही चित्रपटाला सुरुवात करू. तरी ज्या पण हौशी कलाकारांना भेटायचं असेल त्यांनी मला निश्चितच येऊन भेटावं. दत्ता आबा शॉपिंग, मेन रोड, भडगाव. माझं ऑफिस आहे सनी टेलर्स, भडगाव. मी माझा पण नंबर जर कोणाला लागत असेल तर मी माझा नंबर सांगा अण्णा, तुमचा पण नंबर सांगा तुम्ही. 9975 45 85 72. हा नंबर पण नोट करा. अण्णांना पण कॉन्टॅक्ट करा. तुम्ही आमच्या इथे येऊन भेटू शकता आणि तुम्हाला निश्चितच रोल देऊ. आणि जे कमर्शियल कॅरेक्टर असतील, समजा जे लेडीज वगैरे, त्यांना पण आमच्या याच्यात जर इंटरेस्ट असेल तर आम्ही त्यांना थोडंफार मानधन देऊन त्यांना आम्ही आमच्या चित्रपटात सहभागी घेऊ शकतो, त्यांना घेऊ शकतो आम्ही. तरी निश्चितच तुम्हाला जेव्हा पण यावेळेस भेटता येईल एवढ्या महिन्यात किंवा 15 दिवसात मला माझ्याशी व्हिजिट करता येईल अण्णांशी आमच्याशी, तर आम्ही तुम्हाला भेटून तुम्हाला रोल आम्ही देऊ शकतो. तरी अवश्य येऊन भेटा. बरं अण्णा, काही सांगताय अजून? बस नमस्कार. बस अशाच प्रकारे आमच्या चॅनलला बघत जा. माझे जे सबस्क्रायबर आहेत आणि जे नॉन सबस्क्रायबर आहेत बरोबर, त्यांनी गिरणं फिल्म युट्यूब चॅनलला परत बघायला सुरुवात करा. ही माझी नम्रतेची विनंती. आणि आतापर्यंत तुम्ही जे प्रेम दिलं आम्हाला, त्या प्रेमाबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि ऋणी आहे. अशाच प्रकारे प्रेम असू द्या आणि आमचे चित्रपट असेच आता येत राहतील. आणि प्रत्येक चित्रपटाला लाईक करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय विसरू नका, कारण की हेच आमचं मानधन आहे. आणि त्याच्यात कमेंट पण टाका, आम्ही काही चुकलो आहोत किंवा काय चुकणार किंवा काय करायचं आम्हाला त्याच्यात सुधारणा करता येईल, ते आम्हाला सुधारणा करता येतील. तर अशा प्रकारे तुम्ही आम्हाला कमेंट्स पण करू शकता, आम्हाला त्याच्यात आनंद वाटेल. चला, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय खानदेश. जय खानदेश. नमस्ते.